हे काजू घेतलेले आहेत. ओल्या काजूच्या बिया कापून त्याच्यातले हे काजू, हे अशा बिया घेतलेल्या आहेत, त्याच्यातले हे काजू काढलेले आहेत. आणि हे अंड बॉईल केलेलं आहे. मी आज माझ्या हे अंडा काजू. नमस्कार, मी नीता नरेश जाधव. मी आज काजू अंडा रेसिपी बनवते आहे. माझ्या रेसिपीचं नाव आहे काजू अंडा. आता ह्या काजूच्या बिया घेतलेल्या आहेत. ओल्या काजूच्या बियाचे गोळे काढले आणि ते मी बॉईल केले, कारण त्याला चीक असतं. थोडंसं चीक असल्यामुळे ते गरम पाण्यात हे केलं ना की ते चीक निघून जातं. आणि अशा पद्धतीने हा बिया होत्या, त्याच्यातले हे काढलेले आहेत आणि एकदा बॉईल करून घेतलेले आहेत. आणि अंडाही बॉईल करून घेतलेला आहे. आता मी रेसिपीला सुरुवात करते आहे. हे ठिकाणी थोडंसं अगदी 1 स्पून तेल घातलेलं आहे. 1 चमचा असा तेल पॅनमध्ये कांदा घेतलेला आहे. 1 कांदा कापून घेतलेला आहे, तो ह्या ठिकाणी भाजून घेते. आता काजूची सीजन आहे आणि ह्या काजूच्या बिया मिळतात, सोललेल्या पण मिळतात आणि अशा पण मिळतात असं बाजारामध्ये. तर आपण नाहीतर आपले काजू असतात ना नेहमीचे खाणारे, खायला आपण वापरतो खाण्यामध्ये, ते काजूचे पण बनवता येतं, कारण रात्रभर भिजत घालायचे ते काजू आणि त्याचेही बनवता येतं. पण ओल्या ज्या बिया असतात ना त्या अतिशय छान लागतात. भाजी त्याची अप्रतिम भाजी लागते, अगदी कवळ्या बियांची. तर आता मी ह्या ठिकाणी आता कांदा भाजून घेते आणि हे 3 मिरच्या घेतलेल्या आहेत तोडून आणि 3 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आणि इथभर आलं घेतलेलं आहे, हे पण भाजून घेते मी. अर्धा टॅमॅटो घेतलेला आहे. हे बऱ्यापैकी भाजून घेते. वाटण तयार झालेलं आहे. वाटण असं वाटण तयार झालेलं आहे. त्याला सुरुवात करते आहे. अंडा भुर्जी. आता मी 2-3 स्पून, जसं आपल्या ह्याच्याने आपल्याला लागेल तेवढं घेऊ शकतो आपण. आता हे 2 स्पून मी अंदाजे घातलेलं आहे तेल. हा वाटण बनवलेला आहे तो मी घालते, परतून घेते तेलामध्ये.
अंड्यामध्ये काजू अगदी छान लागतात आणि ओले काजू तर अप्रतिमच मस्त भाजी होते. थोडंसं अगदी गरम मसाला, असं थोडं जिरं, पाव स्पून जिरं घेतलेलं आहे. तुम्ही सांगतील की असं फोडणीला नाही दिला आधी जिरं, असं काही नाही आहे. आता हा जिरं जो आहे ना त्याचे जे हे आहे ना स्मेल ती त्याच्यात उतरायला पाहिजे, म्हणून मी तो नंतर घातलेला आहे. आणि पाव स्पून हळद टाकते आहे. इथे मी या ठिकाणी जास्त तेलाचा वापर केलेला नाही आहे. आपलं वाटण शिजेपर्यंत थोडंसं 1-2 स्पून टाकू शकतो. तर थोडा मसाला घालते, अगदी थोडं पाव चमचा, कारण आधी मिरच्या घातलेल्याच आहेत. चवीनुसार मीठ घालते. अंडे 3 अंडे बॉईल करून घेतलेले, हे बघा 3 अंडे जो व्हाईटच घेतलेला आहे, त्याचं पिवळं बळक घेतलेलं नाही आहे, बिंद घेतलेला नाही. आता अशा पद्धतीने आणि ह्या काजूच्या बिया, ओल्या काजूच्या बिया, ओल्या बिया त्याचे हे बॉईल करून घेतलेलं आहे मी. पाणी घालते थोडंसं, बिया शिजण्यासाठी घालावं लागतं आपल्याला. ही ग्रेव्ही हे ड्राय करायचं आहे, छान होतं असं. आता हे शिजून देते थोडा 5 मिनटं, ड्राय होईपर्यंत. अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे. ड्राय झालेले आहे. आता आपण याच्यामध्ये कोथिंबीर, थोडीशी कोथिंबीर टाकते घेतलेली आहे, त्यामुळे थोडंसं चिकटतं. आता लिंबू घालते, 1-2-4 ठेप लिंबू. काजू अंड रेसिपी